प्रेज़ द लॉर्ड चर्च। बहुत खुशी हो रही है आप सभी को वापस से देखते हुए यहाँ पे इतने महीनों के बाद वापस से परमेश्वर की उपस्थिति में रह के आराधना करने के लिए। इस समय हम एक एक्शन सॉन्ग करेंगे। ये बहुत पुराना सॉन्ग है। मैं जानती हूँ कि आप सभी को पता है ये गाना। यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है। क्या परमेश्वर ने शैतान को क्रूस पे हराया है? हराया है। आमीन। तो इस समय हम आराधना करेंगे और मैं आपको इस चीज़ पे गौर करना चाहती हूँ कि सिर्फ शैतान नहीं, लेकिन जो भी हमारे परेशानियाँ हैं, जैसे कि अभी हम अपने हृदय में देखेंगे या फिर हमारे जीवन में देखेंगे, जितने भी तकलीफ़ें हमारे जीवन में आई है, परमेश्वर ने हमें उस सारी चीज़ों से निकाला है और उस चीज़ों से हमें विजय दिया है। आमीन। तो सिर्फ परमेश्वर ने शैतान नहीं, लेकिन शैतानों के कार्य जो हमारे जीवनों में हो रहे थे, परमेश्वर ने उससे भी हराया है। आमीन। तो क्यों ना हम उस चीज़ को गौर करें और उस पर ध्यान करके परमेश्वर का धन्यवाद करें। इस समय मैं चाहती हूँ कि आप सभी परमेश्वर के लिए ज़ोरदार तालियां बजाएं। इस समय हम आराधना करें। मैं चाहती हूँ कि सभी आराधना करें और एक्शन करें इस गाने पे। यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है। हारा हुआ शैतान मेरी जुल्फों के नीचे है। यीशु ने शैतान को क्रूस पर हराया है। हारा हुआ शैतान मेरी जुल्फों के नीचे है। ना 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 अभी ये सुबह का समय है। मैं चाहती हूँ सभी एक्सरसाइज करेंगे। तो मैं देख रही हूँ कि बस थोड़े लोग ही ऐसे खड़े हैं और ऐसे आराधना कर रहे हैं। जैसे मैंने कहा, परमेश्वर ने शैतान को क्रूस पर हराया है और हमें विजय दिया है। तो हम जब भी सेलिब्रेट कर रहे हैं किसी चीज़ का, तो हम ऐसे ही नॉर्मली खड़े रह के करते हैं नहीं ना, हम उसके लिए नाचेंगे, इंजॉय करेंगे। आमीन। और ये तो परमेश्वर की उपस्थिति है, तो इसमें हमें आनंद के साथ करना है उसकी आराधना। ठीक है। तो जब ना 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 ये जब आएगा, तो मैं चाहती हूँ पहले सब हम राइट की ओर बढ़ेंगे। तो आपका राइट इस तरफ होगा, मेरा राइट इस तरफ होगा, तो आप सब इस तरफ जाएंगे। ना 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 राइट की तरफ, देन लेफ्ट ना 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 ना। सभी को अपनी जगह से हिलना है, क्योंकि ये हम अपने लिए नहीं कर रहे हैं, हम परमेश्वर के लिए कर रहे हैं। आमीन। फिर एक बार यीशु ने शैतान को क्रूस पर हराया
परमेश्वर ने शैतान को हराया है, हमारी सारी तकलीफ़ों को दूर किया है। क्यों ना इस समय हम अपने हृदय को तैयार करें और फिर एक बार उसकी आराधना करेंगे और उसकी उपस्थिति में हम जाएंगे और यकीन करें कि परमेश्वर हमारे मध्य है इस समय। आमीन। प्रार्थना करें इस समय हम सजदा करते हैं। पिता परमेश्वर, तेरी उपस्थिति में आता है खुदा, तू हमारे हृदय में बात कर। पिता परमेश्वर, तू महान है। पिता परमेश्वर, यीशु राजा, पिता तू महान है। तेरे नाम को ऊंचा उठाते पिता परमेश्वर इस समय। ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, तू ही ज्योति जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। यीशु, तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। सजदा सजदा करूं, तेरा सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मेरी चाह
सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यस लॉर्ड, तेरे भवन में आते पिता परमेश्वर, सिर्फ तेरी सजदा करते पिता परमेश्वर, क्योंकि तू महान है पिता परमेश्वर। तूने हमारे हर एक समय में, हर एक दुख में, हर एक तकलीफों में पिता परमेश्वर तू हमारे साथ रहा पिता परमेश्वर। तू महान है पिता। नी ಎಷ್ಟುವಳ್ಳೆರಪ್ಪ ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ಹೇಗೇಳಪ್ಪ, ನೀವೆಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯರಪ್ಪ, ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿ ಹೇಗೇಳಪ್ಪ. ಈ ಹಾಡು ನಿನಗಾಗಿ
ये गीत तेरे लिए है पिता परमेश्वर, यह आराधना तेरे लिए है पिता परमेश्वर, क्योंकि तू ही पिता परमेश्वर महिमा के योग्य है पिता परमेश्वर। इस समय पिता परमेश्वर तेरी आशीषों को पिता परमेश्वर हम पे उड़ान दे पिता परमेश्वर। तेरी स्तुति हो पिता परमेश्वर, क्योंकि तू महान है पिता परमेश्वर। प्रार्थना करे इस समय, उसकी उपस्थिति को महसूस करे इस समय। बहने दे आशीषों को फिर से नया कर दे, खोने दे खुद में मुझे, तू धो के शुद्ध कर दे। फिर एक बार, बहने दे आशीषों को फिर से नया कर दे, खोने दे खुद में मुझे, तू धोके शुद्ध कर दे। प्यासा हूँ तेरे लिए, जीवन का जल तू पिला दे मुझे। प्यासा हूँ तेरे लिए, जीवन का जल तू पिला दे मुझे। तेरे सामने झुकता हूँ, तेरे आगे रोता हूँ, मेरी दिल की हर एक बात तू जानता है। तेरी मर्जी मुझ में हो, मेरा हर दिन तेरा हो। यीशु तेरे ही लिए मैं जीऊँगा। तेरे सामने झुकता हूँ, तेरे आगे रोता हूँ, मेरी दिल की हर एक बात तू जानता है। तेरी मर्जी मुझ में हो, मेरा हर दिन तेरा हो। यीशु तेरे ही लिए मैं जीऊँगा। तेरी मर्जी हो पिता परमेश्वर,
नाम में प्रभु रियाई है। सर्वशक्तिमान परमेश्वर, आपको जय जयकार करते हैं प्रभु। वो महान परमेश्वर है, उसके नाम में चंगाई है। क्योंकि जब हम पुराने नियम में जब हम देखते हैं, जब इज़राइल को मूसा ने जब छुड़ा के लेके आ रहा था, वो सब लोग सांप काट के मर रहे थे। जब मूसा ने जाके परमेश्वर से कहा, प्रभु सब मर रहे हैं, तब परमेश्वर ने कहा, तू एक पित्तल का एक सांप बना के एक लकड़ी में टांग के रखो, जो भी उसको और देखेगा वो मरेगा नहीं। आज हमारा परमेश्वर जो भी उस क्रूस को और देखते हैं, उस परमेश्वर जो सब कुछ उस क्रूस पर पूरा किया है, आखिरी बूंद तक हमारे लिए बाया, वो उस क्रूस के और जो भी देखता है वो कभी मरता नहीं। आज हमारे जीवन में कोई भी ऐसे तकलीफ है, कोई भी बीमारी है, कोई परेशानी है, उस क्रूस को और देखें, क्योंकि उस क्रूस में वो सब कुछ परमेश्वर ने पूरा किया है। वो परमेश्वर, उस नाम में चंगाई है, उस नाम में रियाई है। उस परमेश्वर से कहिए, परमेश्वर मुझे छू लीजिए, मुझे छूइए प्रभु। मैं जैसे प्रभु अभी हूं प्रभु, मैं वैसे नहीं रहना चाहता हूं। आपका एक ही छुअन प्रभु मेरा जीवन को बदल सकता है। आपका एक ही छुअन प्रभु मेरा जीवन में जो भी परेशानी वो निकल सकता है प्रभु। आपका एक ही छुअन प्रभु मेरा जीवन में जो भी बीमारी है प्रभु, वो सब कुछ प्रभु वो निकल सकता है प्रभु। आप प्रार्थना कीजिए और कहिए, प्रभु आप मुझे छू लीजिए प्रभु। आपका एक ही नजर प्रभु मेरा जीवन को बदल सकता है। धन्यवाद देते प्रभु, आपका उपस्थिति के लिए प्रभु हम धन्यवाद देते प्रभु। आप हमारा जीवन में प्रभु जो कार्य किया उसके लिए आपको धन्यवाद देते प्रभु। धन्यवाद देते प्रभु। उस क्रूस को प्रभु हम देखते हैं प्रभु, जो हमारा सब कुछ प्रभु, हमारा पाप के कारण सब कुछ प्रभु उस क्रूस में आपने पूरा किया प्रभु, इसलिए आपको धन्यवाद देते प्रभु। धन्यवाद देते प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु, जो परेशानी में प्रभु, जो बीमारी है प्रभु, यीशु मसीह के नाम से प्रभु उनके जीवन में प्रभु चंगाई आए। धन्यवाद देते प्रभु। हम सबको प्रभु आपके चरणों में समर्पण करते हैं। आगे को समय को प्रभु आपके चरणों में समर्पण करते प्रभु। आपका उपस्थिति ऐसे बने रहे प्रभु। धन्यवाद देते प्रभु। हम सबको प्रभु आपके चरणों में समर्पण करते हैं प्रभु। उद्धार करता प्रभु यीशु मसीह के नाम से प्रभु हम मानते, सुने और ग्रहण करें। आमीन। आमीन। बैठ जाए। परमेश्वर की स्तुति हो। आइए हम प्रार्थना करेंगे। बन्नी समयದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ। प्यारे परमेश्वर, धन्यवाद करते सुंदर समय के लिए परमेश्वर। इस समय परमेश्वर हम सबको आपका हाथों में देते हैं परमेश्वर। इस समय में वचन को ध्यान करते टाइम परमेश्वर आपका उपस्थिति के लिए हम प्रार्थना करते हैं, ताकि हाँ परमेश्वर इस समय हमारा कान खुले आपका शब्द को सुनने के लिए। परमेश्वर आप इस समय सहायता करें। हाँ परमेश्वर, इस समय में आपके अनुग्रह बना रहे, ताकि इस वचन के द्वारा हमारा जीवन में एक नया सामर्थ्य आने के लिए और एक सामर्थ्य के जीवन जीने के लिए सहायता हो। परमेश्वर आप इस समय परमेश्वर हमसे बात करें। इसे मुझे और शालिनी को आपका हाथों में देते परमेश्वर। हम कुछ नहीं है, खाली बर्तन है परमेश्वर, आप उपयोग करें परमेश्वर। इस वचन के द्वारा आपका महिमा हो, आप बढ़े हम घटे। धन्यवाद देकर यीशु मसीह के नाम से प्रार्थना करते, सुनो ग्रहण कर। आमीन आमेन आमीन। आमेन। तो हम लोग लास्ट वीक में देखा जो पवित्र आत्मा एक फल है, जो परमेश्वर का, जो पवित्र आत्मा फल से जो प्यार का बारे में ನಾವು ಕಳೆದ ಭಾನುವಾರ ನಾವು ಇದನ್ನೇ ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿದೆವು। ದೇವರ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಫಲಗಳು, ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಫಲವನ್ನು ನಾವು ನೋಡಿದೆವು। तो कि प्यार जो है हम देखे, जो 1 जॉन 4:16 में परमेश्वर प्यार है। ನಾವು 1ನೇ ಯೋಹಾನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ, ದೇವರು ಪ್ರೀತಿ ಸ್ವರೂಪನಾಗಿದ್ದಾನೆ।
और परमेश्वर ने उसी स्वरूप में हमारा सृष्टि की, ಅದೇ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಕೂಡ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. लेकिन इंसान ने जो पाप किया इसके लिए वो स्वरूप को खो दिया. ಯಾವಾಗ ಮನುಷ್ಯನು ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಆತನು ತನ್ನ ಸಾರೂಪ್ಯವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡನು. उसके बाद हम देखते हैं जॉन 3:16 में परमेश्वर में जगत में ऐसे प्रेम रखा अपने लौते पुत्र को दिया ताकि हम खोए हुए प्यार को फिर से पा सको. ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ ಯೋಹಾನನ ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 16ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ದೇವರು ಲೋಕದ ಮೇಲೆ ಎಷ್ಟೋ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಇಟ್ಟು ತನ್ನ ಒಬ್ಬನೇ ಮಗನನ್ನು ನಮಗೋಸ್ಕರ ಕೊಟ್ಟನು. ಆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಆತ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ತೋರಿಸಿದ್ದಾನೆ. और यीशु मसीह जो परमेश्वर का जो प्यार है उसको लेकर इस दुनिया में आया. ಯಾಕಂದ್ರೆ ತಂದೆಯಾದ ದೇವರು ಆತನು ಪ್ರೀತಿ ಸ್ವರೂಪನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅದೇ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಆತನು ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದಾನೆ. और जॉन 15:9 में हम सभा को दी है. ಯಾವ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ದೇವರು ಈ ಸಭೆಯನ್ನು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. क्या वो प्यार हमारा सभा में अंदर है? ಅದೇ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯ ಒಳಗೆ ಇದೆಯೋ? आज हम थोड़ा गहराई से में उनको देखेंगे. ಅದನ್ನು ನಾವು ಒಂದು ಆಳವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ದಿನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. एक वचन में जाएंगे. पहला यूहन्ना, ನಾವು ಈಗ ವಾಕ್ಯವನ್ನು ನೋಡೋಣ. 1ನೇ ಯೋಹಾನ 3रा अध्याय वो 13 वचन. 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 13ನೇ ವಚನ. कोई पढ़े? ಸಹೋದರರೇ, ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸಿದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಡಿರಿ. ನಾವಂತೂ ಕ್ರೈಸ್ತ ಸಹೋದರರನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವವರಾಗಿರುವುದರಿಂದ ಮರಣದಿಂದ ಪಾರಾಗಿ ಜೀವದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆಂಬುದನ್ನು. लिखा है भाइयों, यदि संसार तुझसे बैर करता है तो अचम ना करना. ಸಹೋದರರೇ, ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸಿದರೆ ನೀವು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಡಿರಿ. वचन कहता है अगर समझो संसार तुझे प्यार नहीं करता है, अगर तुझसे द्वेष रखते हैं तो तुझे अचंभित नहीं होना है. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸದೇ ಇದ್ದರೆ, ಈ ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸಿದರೆ ನೀವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಡಿರಿ ಎಂದು ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ. क्योंकि हम संसार से अलग किए लोग हैं, इक्लिशिया है. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಈ ಲೋಕದಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸಿದರೆ ನಾವು ದೇವರ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದೇವೆ. हम कलीसिया हुए तो कलीसिया का मतलब कि हम संसार से अलग किए हुए लोग हैं. ನಾವು ಇದು ಸಭೆ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ನಾವು ಈ ಲೋಕದಿಂದ ಒಂದು ಬೇರ್ಪಟ್ಟವರಾಗಿದ್ದೇವೆ. और हम अलग किए हुए लोग कभी भी संसार की बात नहीं, आत्मिक बात करते हैं और स्वर्गीय बात को बात करते हैं. ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರು ನಮ್ಮ ಈ ಲೋಕದಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಈ ಲೋಕದ ಮಾತನ್ನು ನಾವು ಕೇಳುವವರಲ್ಲ, ನಾವು ಆತ್ಮಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮಿಕದ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಕೇಳುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. और आत्मिक बात स्वर्गीय बात संसार को अच्छा नहीं लगता है. ಆತ್ಮದ ಮಾತು ಮತ್ತು ಸ್ವರ್ಗೀಯ ಮಾತು ಇದು ಲೋಕದವರಿಗೆ ಒಳ್ಳೆದಾಗಿ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. वो कभी भी पसंद नहीं करेगा इन चीज को. ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಇಷ್ಟಪಡುವುದಿಲ್ಲ. इसलिए वो कई बार हमें मतलब हमें वो दुश्मन की तरह देखता है. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಲೋಕದ ಜನರು ನಮ್ಮನ್ನು ಒಂದು ದ್ವೇಷಿಗಳ ಹಾಗೆ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡುತ್ತಾರೆ. इसलिए वचन कहता है कि अगर वो लोग इस सोच में अगर हमको मानते हैं कि द्वेष करते हैं, उसमें अचंभित मत हो, होना ही है. ಯಾಕಂದ್ರೆ ಲೋಕದವರು ನಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬಾರದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂತ ಕಾರ್ಯವೇ ಆಗಿದೆ. क्योंकि हम इस दुनिया से मतलब जब यीशु मसीह को ग्रहण किया तो हम शरीर के द्वारा मरकर हम आत्मिकता में आ गए, और आत्मिकता में हम इस दुनिया के नहीं है, हम स्वर्गवासी है. ನಾವು ದೇವರಿಂದ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವವರಲ್ಲ, ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾನೆ. हमारा सोच अलग है, हमारा स्वभाव अलग है. ನಮ್ಮ ಆಲೋಚನೆಯು ಬೇರೆ ಆಗಿದೆ, ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವವು ಕೂಡ ಬೇರೆ ಆಗಿದೆ. हम आत्मिक स्वभाव में जीते हैं, आत्मिक सोच में जीते हैं, और हम संसारिक नहीं, हम स्वर्गीय सोच के अनुसार जीते हैं. ನಾವು ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ಆಲೋಚಿಸಿದ್ದೇವೆ, ಆತ್ಮಿಕವಾಗಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸ್ವರ್ಗದ ಮಾತುಗಳಿಗಾಗಿ ನಾವು ಜೀವಿಸ್ತೇವೆ. जैसा हमारा जीवन में हम आत्मिकता में परिवर्तन होने के बाद हम इस दुनिया में टूरिस्ट है. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವಾಗ ಆತ್ಮಿಕದಲ್ಲಿ ನಾವು ಬದಲಾವಣೆ ಹೊಂದಿರುವಾಗ ನಾವು ಈ ಲೋಕದ ಒಂದು ಪ್ರಯಾಸಿಗಳಾಗಿದ್ದೇವೆ. क्योंकि संसार जो है, संसार के नियम को उसी को प्यार करेगा, उसी के अनुसार चलेगा. ಯಾಕಂದ್ರೆ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರುವವರು ಲೋಕದ ವಸ್ತುಗಳನ್ನೇ ಪ್ರೀತಿಸುವವರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಆ ಲೋಕದ ವಸ್ತುಗಳನ್ನೇ ಹಿಂಬಾಲಿಸುವವರಾಗಿದ್ದಾರೆ. इसलिए कई मतलब अगर वचन ये कहता है कि भाइयों अगर ये संसार तुमसे बैर रखते हैं ना, तुम आश्चर्य मत हो, अचंभित ना हो. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ, ಸಹೋದರರೇ, ಲೋಕವು ನಿಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸಿದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಡಿರಿ ಎಂದು. फिर आश्चर्य कहाँ होना है? ಮತ್ತೆ ಆಶ್ಚರ್ಯ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಅದು ಆಗಬೇಕು? अगर चर्च में ये बात आती है, अगर दुश्मनी करते हैं हम लोग, तो हमें आश्चर्य होना पड़ेगा. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ದ್ವೇಷಿಸಿದಾಗ ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. संसार करेगी, संसार द्वेष करेगी, क्योंकि संसार को पता है कि ये लोग अलग लोग है. ಯಾಕಂದ್ರೆ ಲೋಕವು ನಮ್ಮನ್ನು ದ್ವೇಷಿಸುತ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ತಿಳಿದಿದೆ, ನಮಗೆ ತಿಳಿದಿದೆ ನಾವು ಈ ಲೋಕದಿಂದ ಬೇರ್ಪಟ್ಟವರಾಗಿದ್ದೇವೆ. अगर चर्च में अगर ऐसे स्वभाव है हमें, ಅದೇ ಸ್ವಭಾವ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವುದಾದರೆ,
तो हमें आश्चर्य होना जरूरी है। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ. आगे पढ़िए 15 वचन को, 14 वचन। 14ನೇ ವಚನವನ್ನು ಓದಿ. क्यों लेकिन ಯಾಕೆ अब जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में पहुंचे क्योंकि ये भाइयों से प्रेम रखो। हम भाइयों से प्रेम रखते हैं, जो प्रेम नहीं रखता वह मृत्यु की दशा में रहता है। हाँ कन्नड़ ನಾವಂತೂ ಕ್ರೈಸ್ತ ಸಹೋದರರನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವವರಾಗಿದ್ದರಿಂದ ಮರಣದಿಂದ ಪಾರಾಗಿ ಜೀವದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆಂಬುದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಪ್ರೀತಿಸದೇ ಇರುವವನು ಮರಣದಲ್ಲೇ ಇದ್ದಾನೆ. हम सब जानते हैं, हम मसीह के लोग सब जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर हमने जीवन में प्रवेश किए लोग हैं। ನಾವು ಕ್ರೈಸ್ತ ಸಹೋದರರು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಮರಣದಿಂದ ಪಾರಾಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. क्योंकि जिस व्यक्ति ने यीशु मसीह को ग्रहण किया है उसको जीवन में अगर मृत्यु कट हो गया और जीवन उसका जीवन में आ गया। ಯಾರು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ರಕ್ಷಕನ ಒಡೆಯನೆಂದು ಸ್ವೀಕರಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರಲ್ಲಿ ಆ ಮರಣವು ಅದು ಮುರಿದು ಹೋಗಿದೆ. और वो जीवन में जो आते हैं ना उनमें आपस में प्रेम रखते हैं। ಯಾವಾಗ ಆತನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬರುವಾಗ ಅವರು ಒಂದುಗೂಡಿ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಪ್ರೀತಿಸುವರಾಗಿದ್ದಾರೆ. इसलिए बोलते हैं हम जानते हैं कि हम मृत्यु से पार होकर जीवन में है। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತೆ ನಾವು ಮರಣದಿಂದ ಪಾರಾಗಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಾವು ಜೀವದಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆಂದು. क्योंकि हम भाई लोग एक दूसरे से प्रेम रखते हैं इसलिए हम मृत्यु से पार हो गए। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆ ಮರಣದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿ ನಮಗೆ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. अगर हम में आपस में एक परमेश्वर का प्यार जुड़ा है और परमेश्वर का प्यार में हम बंधे रहेंगे तो हमारे लिए मृत्यु नहीं रहेगा, हमारे लिए जीवन कंटिन्यू रहेगी। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಆತನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡುವವರಾಗಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಆತನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿದವರಾದರೆ ನಾವು ಆ ಮರಣದಿಂದ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆ ಮರಣದಿಂದ ತಪ್ಪಿಸಿ ನಮಗೆ ಆ ಜೀವದಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ಸೇರಿಸಿದ್ದಾನೆ. और जो कलीसिया जो है अगर परमेश्वर जब प्यार में एकजुट है तो उसको मृत्यु कुछ नहीं कर सकते, क्योंकि उसके लिए जीवन जो अटल है। ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ಸಭೆಯು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡಿರುವಾಗ ಯಾವ ಮರಣವೂ ಕೂಡ ಅವರನ್ನು ಮುಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. क्योंकि हम वो सभा है, हम जीवित परमेश्वर का आराधना करने वाले जीवित सभा है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಅಂತ ಒಂದು ಸಭೆಯಾಗಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಜೀವವುಳ್ಳ ಸಭೆಯಾಗಿದ್ದೇವೆ. और जीवित परमेश्वर जो प्यार का स्वरूप में है, ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರು ಆತನ ಪ್ರೀತಿ ಸ್ವರೂಪನಾದ और ದೇವರಾಗಿದ್ದಾರೆ. हम में भी जो आराधना करने वाले का स्वरूप भी वही है कि हम फिर से वो स्वरूप को पाए हुए लोग हैं। ನಾವು ಕೂಡ ಆತನನ್ನು ಆರಾಧಿಸುವಾಗ ನಾವು ಕೂಡ ಅದೇ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆತನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರನ್ನು ಆರಾಧಿಸಬೇಕು. आज हम सब यहाँ पर इकट्ठा हुए यीशु मसीह के द्वारा एक जीवित पत्थर बनकर और प्यार के स्वरूप में इकट्ठा हुए। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡಿರುವಾಗ ನಾವು ದೇವರ ಒಂದು ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದೇವೆ, ದೇವರ ಒಂದು ಕಲ್ಲುಗಳಾಗಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ನಾವು ಆತನನ್ನು ಆರಾಧಿಸುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. इसलिए प्यार में जीवन है, ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವನವಿದೆ. क्योंकि इसलिए जो प्यार में जुड़ते हैं अगर प्यार में बना रहेंगे तो ऑटोमेटिकली हमारा जीवन में एक भाईचारे का प्रेम बना रहता है, तो वहां पर जीवन एकदम पूरी तरह से निश्चित होकर कार्य करता है। ಯಾವಾಗ ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನ ಆ ಪ್ರೀತಿಯ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಆರಾಧಿಸುವಾಗ ಅಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುತ್ತದೆ. और जहां पर प्यार है वहां पर एक यूनिटी भी रहता है, एकजुट रहता है। ಎಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಒಗ್ಗಟ್ಟು ಕೂಡ ಇರುತ್ತದೆ. और जहां पर प्यार रहते हैं वहां पर शांति भी रहती है और खुशी भी रहती है। ಎಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಇರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸಂತೋಷವೂ ಕೂಡ ಇರುತ್ತದೆ. और जहां पर प्यार है तो हम एक दूसरे को मदद करते हैं, एक दूसरे के सहायता में जुड़े रहते हैं और एक दूसरे के लिए प्रार्थना करते हैं। ಎಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತದೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯಕರಾಗುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಒಂದುಗೂಡುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಅವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಸೇರಿರುತ್ತೇವೆ. और जहां पर प्यार है तो हम एक दूसरे को क्षमा भी करते हैं। ನಾವು ಆ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರಿರುವಾಗ ನಾವು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಕ್ಷಮಿಸುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. और वैसी स्वभाव में जब इस सभा घूमते हैं ना तो उसको मौत छू नहीं सकते उस सभा को। ಆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವಾಗ ಆ ಸಭೆಯನ್ನು ಯಾರು ಕೂಡ ಅದನ್ನು ಅಲುಗಾಡಿಸುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. इसके लिए प्यार के बारे में अगर पहला कोरिन्थियन में आप जाके 13वां अध्याय को पढ़ो 1 से 13 तक, घर पे जाके आराम से पढ़िए, आपको सारे चीज वहां पर मिल जाएगा प्यार के बारे में। ನಾವು 1ನೇ ಕೊರಿಂಥ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ಬಗ್ಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯವು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. अगर उस वचन में अगर पहले शब्द में लिखा है कि पहले शब्द में अगर मैं स्वर्गदूत को बात भी अगर करता हूं, ಅಲ್ಲಿ ಮೊದಲೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಇದೆ, ನಾವು ಸ್ವರ್ಗದಿಂದಲೂ ಕೂಡ ಆ ಮಾತನ್ನು ಕೇಳುವಾಗ स्वर्गदूतों का शब्द जो भाषा है ना वो भी भाषा को मैं बोलता हूं, ನಾವು ಸ್ವರ್ಗದ ಆ ಭಾಷೆ ಏನಿದೆ ಆ ಭಾಷೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಆಡುತ್ತೇವೆ. लेकिन प्यार नहीं है तो मैं एक सिर्फ एक झंझना है, वो आवाज करने वाला डब्बा है। ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಪ್ರೀತಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾವು ಒಂದು ಅಲುಗಾಡಿಸುವ ಒಂದು ತಾಲಿಯಾಗಿ ಇದ್ದೇವೆ. अगर मैं कितना भी अच्छा यहाँ पर खड़ा रह के प्रचार करूं,
ನಾನು ಎಷ್ಟೇ ಚೆನ್ನಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಉಪದೇಶ ಮಾಡೋದಾದ್ರೆ, कितना अच्छे यहाँ पर जाके आराधना भी करे, ನಾವು ಎಷ್ಟೇ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ನಾವು ಆರಾಧನೆ बहुत ಮಾಡೋದಾದ್ರೆ, अच्छा लंबा मैं प्रार्थना करता हूँ, ನಾವು ಉದ್ದವಾಗಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ बहुत ಮಾಡೋದಾದ್ರೆ, सब कुछ करता हूँ सभा में, ನಾನು ಈ ಸಭೆಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟೋ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾನು अगर ಮಾಡುತ್ತೇನೆ. मुझ में मेरे जीवन में अगर परमेश्वर को प्यार नहीं है तो मेरा ये सारे चीज कुछ एक शब्द है बराबर है। ಇದೆಲ್ಲವೂ ಮಾಡಿ ಕೂಡ ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಇದೆಲ್ಲ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಎಲ್ಲವೂ ವ್ಯರ್ಥವಾಗಿದೆ. इसलिए परमेश्वर का प्यार में सभा में जुड़ता है, उस सभा में जीवन है। ಯಾವಾಗ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದುಗೂಡುವಾಗ ಆ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವರ ಜೀವವಿದೆ. वो 14 वचन में अंत में लिखा है, जो प्रेम नहीं रखता वो मृत्यु की दशा में रहता है। ಯಾರು ಪ್ರೀತಿಸದೇ ಇರುವವನು ಮರಣದಲ್ಲೇ ಇದ್ದಾನೆ ಎಂದು ಆ 14ನೇ ವಚನದಲ್ಲಿ अगर ಹೇಳುತ್ತದೆ. उसका जीवन में प्यार नहीं है तो मृत्यु का दशा में रहता है। ಅವರ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಅವರು ಒಂದು ಮರಣದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಹಾದು ಹೋಗುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. इसलिए सभा में जो है परमेश्वर का प्यार में जुड़ा रहना जरूरी है। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಭೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದುಗೂಡಿ ಇರುವುದು. हम मृत्यु से पार होकर हम जीवन में पहुंचे हुए लोग हैं, ನಾವು ಮರಣವನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ನಾವು ದೇವರ ಜೀವದಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರಿದ್ದೇವೆ. और वो जीवित परमेश्वर आराधना करने वाले हम उसी स्वरूप में हमारा स्वभाव बना रहता है। ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರನ್ನು ನಾವು ಆರಾಧಿಸುವವರು, ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವಿಸುವರಾಗಿದ್ದೇವೆ. आइए 15 वचन, ನಾವು ಅದೇ ಅಧ್ಯಾಯ 15ನೇ ವಚನ, जो कोई अपने भाई से बैर रखता है ತನ್ನ ಸಹೋದರನನ್ನು ದ್ವೇಷಿಸುವವನು वो हत्यारा है, ಕೊಲೆಗಾರನಾಗಿದ್ದಾನೆ. और तुम जानते हो कि किसी हत्यारे में अनंत जीवन नहीं है। ಮತ್ತು ಯಾವ ಕೊಲೆಗಾರನಲ್ಲಿಯೂ ನಿತ್ಯ ಜೀವ ಇರುವುದಿಲ್ಲವೆಂಬುದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. अगर मैं कोई भाई से नफरत करता हूँ ನಾನು ನಮ್ಮ ಸಹೋದರನನ್ನು ದ್ವೇಷಿಸುವುದಾದರೆ और उसको बारे में भाई मतलब जो एक नुकसान पहुंचे ना ऐसे सारे चीजों में सोचता हूँ, ನಾನು ಅವನನ್ನು ದ್ವೇಷಿಸ್ತೇನೆ ಮತ್ತು ಅವನು ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾನು और ದ್ವೇಷಿಸುವುದಾದರೆ उसका मेरे मन में उसके लिए दुश्मनी है तो वो मैं उसके लिए हत्यारा हूँ, ಅವನು ಸಹೋದರನನ್ನು ದ್ವೇಷಿಸುವುದಾದರೆ ನಾನು ಅವನಿಗೆ ಕೊಲೆಗಾರನಾಗಿದ್ದೇನೆ. क्योंकि वो पाप वो एक हत्या करने के बराबर है अगर मैं उसके लिए नफरत करता हूँ तो। ಪಾಪ ಅನ್ನೋದು ಅದು ಒಂದು ಕೊಲೆಗಾರನ ಹಾಗೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ನಾನು ಅದನ್ನು ದ್ವೇಷಿಸುತ್ತೇನೆ. एक व्यक्ति से नाराज हो सकते हैं, ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಾವು ಅವನನ್ನು ಸಿಟ್ಟುಗೊಳ್ಳಬಹುದು, ಬೇಸರಗೊಳ್ಳಬಹುದು. कुछ कारण में यार नहीं हुआ तो नाराजगी हो सकता है इंसान में। ನಾವು ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ಏನಾದ್ರೂ ಅವರ ಮೇಲೆ ನಾವು ಬೇಸರಗೊಳ್ಳಬಹುದು. कई बार गुस्सा भी आएगा, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಮಗೆ ಸಿಟ್ಟು ಕೂಡ कुछ ಬರುತ್ತದೆ. काम सही नहीं लगा नहीं हो तो गुस्सा भी आएगा। ಅವರು ಮಾಡುವ ಕಾರ್ಯಗಳು ನಮಗೆ ಇಷ್ಟ ಬರದಿದ್ದರೆ ನಾವು ಅವರ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟುಗೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. नाराजगी भी कई बार अपने जीवन से जा सकते हो, नाराजगी मिट सकता है। ಆ ಸಿಟ್ಟು ಕೂಡ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೋಗಬಹುದು, ಅದು ಕೂಡ ತೊಲಗಿ ಹೋಗಬಹುದು. अगर नफरत है ಆದ್ರೆ ದ್ವೇಷಿಸುವುದಾದ್ರೆ वो डेंजर है। ಅದು ತುಂಬಾ ಒಂದು ಕಠಿಣವಾಗಿದೆ. अगर मसीह में रहकर मैं कभी अगर बोलूं किसी को मैं उसको कभी माफ नहीं करूंगा तो मेरे में जीवन नहीं, मैं एक हत्यारा हूं। ನಾನು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ನಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ದ್ವೇಷಿಸುವುದಾದ್ರೆ, ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಆ ಕಾರ್ಯ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಕೊಲೆಗಾರರಾಗಿದ್ದೇವೆ. अगर मैं मेरा मन में कितना भी जहर भर के नफरत भर के अगर किसी को मैं प्यार से प्रेज द लॉर्ड ब्रदर कितने भी अच्छे से बोलो लेकिन वो कोई मतलब नहीं है उस शब्द का। ನಾನು ಎಷ್ಟೋ ದ್ವೇಷವನ್ನು ಎಷ್ಟೋ ಕಹಿ ಭಾವನೆಯನ್ನು ನನ್ನೊಳಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಾನು ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಪ್ರೈಸ್ ದ ಲಾರ್ಡ್ ಹೇಳುವಾಗ ಅದು ಯಾವ ಪ್ರಯೋಜನವೂ ಆಗುದಿಲ್ಲ. मुझे मेरा भाइयों से मेरा परमेश्वर प्रेम से प्रेम करना है। ನಾನು ನನ್ನ ಸಹೋದರನನ್ನು ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಆತನನ್ನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. हमें आपस में जो है परमेश्वर और प्यार में हमें एक दूसरे को बना रहना है। ನಾವು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರಿಕೊಳ್ಳಬೇಕು. अगर कोई भाई अगर गलत रास्ते में जा रहा है और मुझे पता लगा वो गलत रास्ते में जा रहा है उसके बाद भी मैं चुप हूं तो मैं हत्यारा हूं। ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಸಹೋದರರು ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ನಾನು ಅದನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ಸುಮ್ಮನಿದ್ದರೆ ನಾನು ಒಂದು ಕೊಲೆಗಾರನಾಗಿದ್ದೇನೆ. सभा में मालूम है कि वो गलत कर रहा है, कुछ जाने अनजाने जो भी है, लेकिन मुझे पता लगता है उसका बाद भी मैं चुप रहता हूँ, इसके लिए उसको बोलने से उसको नाराज होएगा, उसको गुस्सा आएगा, ये सोचकर अगर चुप रहता हूँ और वो गलत में बढ़ने देता हूँ तो मैं उसका हत्यारा हूँ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಾಗ ನಾವು ಯಾರಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದು ನಾವು ಹೇಳುವುದಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಅವರು ಸಿಟ್ಟುಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ ಎಂದು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದರೆ ನಾವು ಕೂಡ ಕೊಲೆಗಾರರಾಗಿದ್ದೇವೆ. क्योंकि उसमें उसके लिए मेरे मन में परमेश्वर का प्यार नहीं है, इसका मतलब ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅವರ ಮೇಲೆ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. वो बर्बाद होना मुझे मंजूर है लेकिन उसको गुस्सा रख मैं दिलाना नहीं चाहता हूँ.
ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಕೆಟ್ಟು ಹೋಗೋದು ಹೋಗಲಿ, ಆದ್ರೆ ಅವರ ಮೇಲೆ ನಾವು ಸಿಟ್ಟುಗೊಳ್ಳಬಾರದು. अगर सभा में मैं वैसा रहता तो मुझ में परमेश्वर का प्यार नहीं है। ನಾನು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದಾದರೆ ನಾವು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. कई बार हम वैसे करते हैं। ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ. उदाहरण के लिए ಉದಾಹರಣೆಗಾಗಿ मैं जीवन ब्रदर के पास जाता हूँ ನಾನು ಜೀವನ್ ಬ್ರದರ್ ಬಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ. और वो जीवन ब्रदर को बोलता हूँ, पता है आपको जीवन ब्रदर, ಜೀವನ್ ಬ್ರದರ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯೋ, ज्योति में और अशोक में ना कुछ तो गड़बड़ चल रहा है, दोनों में मतलब कुछ तो लफड़ा चालू है। ಜ್ಯೋತಿ ಮತ್ತು ಅಶೋಕ್ನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಗಡಿಬಿಡಿಯು ನಡೀತಾ ಇದೆ. आपस में इशारा करते रहते हैं, ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ ಅವರು ಏನೋ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನು कुछ ತೋರಿಸ್ತಿರ್ತಾರೆ. तो चक्कर चल रहा है उनका बीच में। ಅವರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ನಡೆಯುತ್ತಾ ಇದೆ. वो उधर से बैठ के इधर इशारा कर रहे हैं और वो उधर से बैठ के इधर इशारा कर रही है। ಅವಳು ಅಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಒಂದು ಸಿಗ್ನಲ್ ಅನ್ನು ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ, ಇವನು ಕೂಡ ಇಲ್ಲಿಂದ ಕುತ್ಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾನೆ. मोबाइल में भी चालू रहते हैं उनका। ಅವರು ಮೊಬೈಲ್ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ನಡೀತಾ मैं चर्च ಇರುತ್ತೆ. में बहुत बार देखा हूँ, ನಾನು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ನೋಡಿದ್ದೇನೆ. इंस्टाग्राम में भी मैं कुछ देख लिया हूँ। ನಾನು ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ और ನೋಡಿದ್ದೇನೆ. ये बोल के मैं जीवन ब्रदर से काका की कुकू करते रहेगा, ನಾನು ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ನಾನು ಜೀವನ್ ಬ್ರದರ್ ಒಟ್ಟಿಗೆ ಹಾಗೆ ಕಾಕಾ ಕೀಕಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ मुझ में परमेश्वर का प्यार है ನನ್ನಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಇದೆಯೋ? नहीं है मुझ में। ನನ್ನಲ್ಲಿ ಆ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ. अगर वो गलत कर रहा है तो मुझे ज्योति को और अशोक के लिए मुझे प्रार्थना करना है और वो समय देखना है और उस समय में एक जार जाके उसको समझाना है उसको। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನೇ ನೋಡಿಕೊಂಡು ಇರಬಾರದು. ನಾನು ಜ್ಯೋತಿ ಮತ್ತು ಅಶೋಕ್ಗೋಸ್ಕರ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಒಂದು ದಿನ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿಸಬೇಕು. अगर चर्च में मैं हूँ, मुझ में परमेश्वर का प्यार है, तो मैं उन दोनों को मेरे को बुलाना पड़ेगा, उनको समझाना पड़ेगा और उसको बताना पड़ेगा क्या सही है क्या गलत है। अगर मुझे गलत लग रहा है तो मुझे बताना पड़ेगा, ये परमेश्वर का प्यार है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿರುವಾಗ, ನಾವು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನೋಡುತ್ತಿರುವಾಗ ನಾವು ಇದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ನಾವು ಅದನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ಇರಬಾರದು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕು. ಆ ತಿಳಿಸಿದರೆ ಮಾತ್ರ ದೇವರ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅದು ಕಾಣಬರುತ್ತದೆ. सभा में पता होने के बाद भी अगर हम लोग चुप रहते हैं तो हम लोग उनके हत्यारा है। ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲವನ್ನು ತಿಳಿದು ಕೂಡ ನಾವು ಸುಮ್ಮನೆ ಇರುವುದಾದರೆ ನಾವು ಒಬ್ಬರು ಕೊಲೆಗಾರರಾಗಿದ್ದೇವೆ. तो चर्च कई बार हम ऐसी तरह बर्ताव करते हैं, ನಾವು ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಅದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಆ ರೀತಿಯ ವರ್ತನೆ ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ. हमें समझाना है उनको, ನಾವು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಬೇಕು. उनको गलती को 4 लोग को बोलना नहीं, ಅವರು ಮಾಡಿದಂತ ತಪ್ಪನ್ನು 4 ಜನಕ್ಕೆ ಹೇಳುವುದಲ್ಲ, उनको जाके समझाना है तुम गलत कर रहे हो, ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಅದನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕು. ನೀವು ಇದು ತಪ್ಪು ಮಾಡುತ್ತಾ उनके ಇದ್ದೀರಿ लिए ಎಂದು. प्रार्थना करना है, ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ उसके ಮಾಡಬೇಕು. लिए वचन के द्वारा समझाना तो वचन के द्वारा समझाना है। ಇಲ್ಲ ವಾಕ್ಯದ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸುವುದಾದ್ರೆ ವಾಕ್ಯ ಮೂಲಕವಾಗಿ ನಾವು ಅವರಿಗೆ यही ತಿಳಿಸಬೇಕು. परमेश्वर का सच्चा प्यार है। ಇದೇ ದೇವರ ಒಂದು ಸತ್ಯವಾದ ಪ್ರೀತಿಯಾಗಿದೆ. उनके तकलीफ को पूरा सभा को बोलने का और उनको ना बोलना, ये प्यार नहीं है। ಅವರ ತಪ್ಪನ್ನು ನಾವು ಎಲ್ಲ ಸಭೆಯವರಿಗೆ ಹೇಳುತ್ತೇವೆ, ಅವರಿಗೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಇದು ದೇವರ ಪ್ರೀತಿ ಅಲ್ಲ. हत्यारा बोलेगा तो चाकू लेके मारना, वो हत्यारा नहीं, वो तो है करो। ಕೊಲೆಗಾರ ಅನ್ನೋದು ಅವನು ಒಂದು ಚಾಕನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ಕೊಲೆ ಮಾಡುದು, ಅದು ಹತ್ಯೆ ಅಲ್ಲ. चर्च में एक व्यक्ति को बर्बाद हुए देखते हुए भी अगर मैं चुप रहता हूं तो मैं हत्यारा हूं। ಸಭೆಯಲ್ಲಿ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಕೆಟ್ಟು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇರುವುದಾದ್ರೆ ನಾನು ಒಬ್ಬ ಕೊಲೆಗಾರನಾಗಿದ್ದೇನೆ. कई बार हम देखते हैं क्योंकि इस तरह हम कई बार वो अपना स्वभाव रहता है। ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಮಗೆ ಅದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಸ್ವಭಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾಣಬರುತ್ತದೆ. अगर चर्च में कोई बच्चे लोग है, वो अगर जहाँ पर काम करता है वो परमेश्वर के हिसाब से वो सही नहीं है तो हमें वहां पर बात करना पड़ेगा। ಎಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಅವರು ಸರಿಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ತಿಳಿಯ ಬರುವಾಗ ನಾವು ಅವರಿಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸಬೇಕು. अगर वो गलत जगह पे काम कर रहा है और वो गलत जगह काम कर वो बर्बाद हो रहा है तो उसका जिम्मेदार कई बार हत्यारा हम भी हो जाते हैं। ಅವರು ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ಎಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರದು ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಟ್ಟು ಹೋಗುತ್ತಿರುವಾಗ ಅದನ್ನು ನೋಡಿ ನಾವು ಸುಮ್ಮನಿರುತ್ತಾರೆ, ನಾವು ಕೂಡ ಕೊಲೆಗಾರರಾಗಿದ್ದೇವೆ. हम सभा में अगर परमेश्वर का प्यार में है तो हम सभा में किसी को भी बर्बाद ना होने देना है। ನಾವು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದಾದ್ರೆ, ನಾವು ದೇವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದಾದ್ರೆ ಯಾರು ಕೂಡ ಕೆಟ್ಟು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಬಾರದು. उसको मौका देना वो सभा का कर्तव्य नहीं है। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡುವುದು ಅದು ಸಭೆಯ उस समय में करेक्ट करना वो सभा का कर्तव्य है। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವುದು ಇದು ಸಭೆಯ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ये सभा में यही जो परमेश्वर का प्यार बना रहता है। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದೇ ಒಂದು ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸೇರಿರುತ್ತದೆ. कई बार हम लोग ये सोचते कि नहीं उसको अच्छा नहीं लगेगा, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತದೆ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳುದಾದ್ರೆ ಅದು ಒಳ್ಳೇದಿಲ್ಲ ಅಂತ. वो उसके बाद वो मेरे से बात नहीं करेगा, मेरे से मतलब बराबर से रिश्ता नहीं रखेगा। ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ನಾವು ಹೇಳುದಾದ್ರೆ ಅವರು ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅವರು ನನ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಸಂಬಂಧವನ್ನು ಹಿಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು.
लेकिन हम ये नहीं सोचते क्या परमेश्वर को अच्छा लगेगा। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇದನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಇದು ದೇವರಿಗೆ ಒಂದು ಇಷ್ಟವಾಗಿದೆಯೋ ಇಲ್ಲ ಎಂದು. चर्च, हम जीवन में जुड़े हुए लोग हैं। ಸಭೆಯವರೇ, ನಾವು ಒಂದು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರಲ್ಲಿ ಇರುವವರು. हम मृत्यु से अलग होकर जीवन में पहुंचा हुआ सभा है। ನಾವು ಮರಣದಿಂದ ಪಾರಾಗಿ ನಾವು ಜೀವಕ್ಕೆ ಸೇರಿರುವಂತ ಈ ಸಭೆಯಾಗಿದೆ. और यहाँ पर कोई भी हम हत्यारा नहीं होने रहे। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಯಾರು ಕೂಡ ನಾವು हम एक ಕೊಲೆಗಾರರಾಗಿರಬಾರದು. दूसरे के लिए जीवन बन के जिएंगे। ನಾವು ಒಬ್ಬರಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಜೀವನವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜೀವಿಸಬೇಕು. वो एक दूसरे को मदद करना जीना है। ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡುವವರಾಗಿರಬೇಕು. यही परमेश्वर का प्यार है। ಇದೇ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಾಗಿದೆ. आगे 16 वचन पढ़ो। 16ನೇ ವಾಕ್ಯವನ್ನು ಓದಿ. ಕ್ರಿಸ್ತನು ನಮಗೋಸ್ಕರ ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟದರಲ್ಲಿಯೇ ಪ್ರೀತಿ ಇಂಥದೆಂದು ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬಂದದೆ. ನಾವು ಸಹ ಸಹೋದರರಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಡುವ ಹಂಗಿನಲ್ಲಿದ್ದೇವೆ. हमने प्रेम इसे जाना कि उसने हमारे लिए अपना प्राण दे दिया। हमें भी भाइयों के लिए अपना प्राण देना चाहिए। हाँ, ये थोड़ा कड़क वचन लग रहा है पढ़ते टाइम। ಇದು ಒಂದು ಓದುವಾಗ ಇದು ಒಂದು ಕಠಿಣ ಶಬ್ದವಾಗಿ ನಮಗೆ यीशु ಕಾಣ್ತದೆ. मसीह ने तो मेरे लिए प्राण दिया, मैं अपने भाइयों के लिए कैसे प्राण दे सकता हूँ? ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನನಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ನನ್ನ ಸಹೋದರನಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಣ ಕೊಡುವುದು? यीशु मसीह ने इस दुनिया में आते टाइम अपना स्वर्ग का सिंहासन को छोड़ा, अपना कंफर्ट जोन को छोड़कर इस दुनिया में आया। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಬರುವಾಗ ಆತನು ತನ್ನ ಸಿಂಹಾಸನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆತನು ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದನು. और यहाँ पर आके परमेश्वर को प्यार को प्रकट किया ಆತನು ಈ ಭೂಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದು ಒಂದು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಆತನು ಪ್ರಕಟಿಸಿದನು. और सेवकाई की, ಆತನು ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದನು, लोगों को चंगाई दिया, ಜನರಿಗೆ ಸ್ವಸ್ಥವನ್ನು ಮಾಡಿದನು. और उसके बाद उसने लोगों को जीना सिखाया। ಮತ್ತೆ ಜನರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವಿಸುವುದು ಅದನ್ನು ಆತನು और ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟನು. अंत में वो क्रूस पर हमारे सारे पापों के लिए, शाप के लिए, बीमारी के लिए, चिंता के लिए, उन सब चीजों को जो बंधन से हमें उस क्रूस पर हमें छुटकारा दिया। ಆತನು ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಆತನು ತನ್ನ ಶಿಲ್ಬೆಯನ್ನು ಏರಿ ಆತನ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪಾಪದ ಬಂಧನದಿಂದ, ಎಲ್ಲ ರೋಗದಿಂದ, ಎಲ್ಲ ಬಡತನದಿಂದ, ಎಲ್ಲದರಿಂದ ಆತನು ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಟ್ಟನು. क्योंकि यीशु मसीह ने अपना बारे में नहीं सोचा, उसने हमारा बारे में सोचा और हमारे लिए काम किया। ಯಾಕಂದ್ರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ಆತನ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ತನ್ನ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಆತನ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ ಆತನು ಪ್ರಾಣ ಕೊಟ್ಟನು. इसलिए यीशु मसीह ने मत्ती का 29 में 25 में क्या 39 में उसमें इस तरह लिखा है, किसी एक व्यक्ति ने पूछता है कि धर्मशास्त्र में सबसे बड़ा आज्ञा कौन सा है? ಮತ್ತಾಯ 22:39 ಒಬ್ಬ एक व्यक्ति ने पूछता है उससे पहला जाकि सब धर्मशास्त्र में सबसे बड़ा आज्ञा कौन सा है? ಆ ವ್ಯಕ್ತಿಯು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಕೇಳುತ್ತಾನೆ, ಈ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಒಂದು ದೊಡ್ಡ ಆಜ್ಞೆಯಾಗಿದೆ ಎಂದು. उसमें यीशु मसीह ने बोला पहला आज्ञा ये है, अपना पिता को, परमेश्वर को पूर्ण मन से, पूर्ण बुद्धि से, पूर्ण ज्ञान से तुम प्यार करो, शक्ति से प्यार करो। ಆತನು ಹೇಳಿದನು, ಮೊದಲನೇ ಆಜ್ಞೆ ಇದಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ದೇವರಾದ ಯೆಹೋವನನ್ನು ಪೂರ್ಣ ಹೃದಯದಿಂದಲೂ, ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಣದಿಂದಲೂ, ಪೂರ್ಣ ಬುದ್ಧಿಯಿಂದಲೂ ನೀನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕೆಂದು. और उसके बाद कहते हैं कि उसी की सही समान दूसरा आज्ञा ये है, ಅದಕ್ಕೆ ಸರಿ ಸಮಾನವಾದ ಇನ್ನೊಂದು ಆಜ್ಞೆ ಇದೆ, अपने पड़ोसी को अपने जैसा प्रेम कर। ನಿನ್ನ ನೆರೆಯವನನ್ನು ನಿನ್ನಂತೆಯೇ ಪ್ರೀತಿಸಬೇಕು ಎಂದು यीशु मसीह ने इसको करके दिखाया। ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಆತನು ತೋರಿಸಿದರು. उसने उससे ज्यादा करके दिखाया, अपने से ज्यादा अपने दूसरों से प्यार करके दिखाया उसने। ಆತನು ತನ್ನನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ ಆತನನ್ನು ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆತನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟನು. क्योंकि वचन कहता है कि जितना मैं अपने आप से प्यार करता हूँ, ಎಷ್ಟು ನನ್ನನ್ನು ನಾನು ಪ್ರೀತಿಸ್ತೇನೆ उतना ही मैं दूसरों से भी प्यार करना है। ಅಷ್ಟೇ ನಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ನಾನು अगर ಪ್ರೀತಿಸುವನಾಗಿದ್ದೇನೆ. कोई दुख में है तो वो उसका दुख मुझे भी लगना चाहिए। ಯಾರ ದುಃಖವು ಅದು ದುಃಖದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅವರ ದುಃಖವು ಕೂಡ ಅದು अगर ನನ್ನದಾಗಿರಬೇಕು. कोई कष्ट में है, संकट में है, तो संकट का दुख मुझे भी लगना चाहिए। नहीं यार क्यों, मतलब मुझे उसमें ये होना चाहिए, नहीं वो मेरा भाई उसमें तकलीफ में है। ಯಾರಾದ್ರೂ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ದುಃಖದಲ್ಲಿ ಕಣ್ಣೀರಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ಅವರ ದುಃಖ ಅದು ನನ್ನ ದುಃಖ ಎಂದು ನಾನು ಅದನ್ನು ಅನುಭವಿಸಬೇಕು. क्यों मेरा भाई के लिए इतना हुआ, क्यों मेरा भाई के लिए ऐसा हो रहा है, उसके लिए मेरा प्रार्थना करना है। अगर मैं जितना प्रार्थना करता हूँ, उसके लिए चिंता करता हूँ और उसका दुख को महसूस करता हूँ, वो भाईचारा प्यार है। ಯಾಕಂದ್ರೆ ಆತನ ನನ್ನ ಸಹೋದರನಾಗಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಅವರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದಾದರೆ ನಾನು ಆತನ ದುಃಖದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನು
मुझे उसके लिए प्रार्थना करना है, उसके लिए जाके समझाना है, उसके लिए प्रोत्साहन करना है, उसके लिए मदद करना है। ये सारे चीज मेरा, अगर मैं उससे प्यार करता हूं तो मुझे भी वो भावना से मैं आगे बढ़ना चाहिए। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಅವರನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತೇವೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಅವರನ್ನು ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಆತನ್ನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. दूसरों को दुख को जब भी अपना दुख समझकर उसके लिए हम आगे बढ़ते हैं ना, यही परमेश्वर का, यीशु मसीह में परमेश्वर का प्यार है। ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ದುಃಖವನ್ನು ಅದು ನನ್ನದೇ ದುಃಖ ಎಂದು ನಾನು ಅದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಂಡು ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗುವುದಾದ್ರೆ ಇದೇ ಒಂದು ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿಯಾಗಿದೆ. सभा बोलेगा तो वहां पर अगर एक को तकलीफ हुआ तो पूरा सभा को तकलीफ होना चाहिए। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಭೆ ಅನ್ನೋದು ಈ ರೀತಿಯಾಗಿದೆ, ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಒಂದು ಕಷ್ಟವಾಗುವುದಾದ್ರೆ, ತೊಂದರೆ ಆಗುವುದಾದ್ರೆ ಅದು ನನ್ನ ಕಷ್ಟ ಎಂದು ನಾನು ತಿಳಿದು ಆದ್ರೆ ಅದೇ ಒಂದು ಸಭೆಯಾಗಿದೆ. सभा यीशु मसीह का शरीर है ना। ಸಭೆಯು ಒಂದು ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರವಾಗಿದೆ. अगर हमारा एक उंगली को भी जरा सा भी अगर कट लगा, ನಮ್ಮ ಬೆರಳಿಗೆ ಏನಾದ್ರೂ ಸ್ವಲ್ಪ ಅದು ತಾಗಿದರೆ वो दर्द यहाँ तक ही रहता है कि पूरा शरीर में महसूस होता है। ಆ ಒಂದು ನೋವು ಅಲ್ಲೇ ಇರುತ್ತದ ಇಲ್ಲ ಪೂರ ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೋ? पूरा शरीर को महसूस होता है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಶರೀರಕ್ಕೂ ಅದು ಅದರ ಅನುಭವ ಆಗುತ್ತದೆ. वैसे ही अगर भाईचारे में अगर एक को तकलीफ होना, वो तकलीफ पूरा सभा को महसूस होना चाहिए। ये यीशु मसीह का प्यार है, ये परमेश्वर का प्यार है। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಪೆಟ್ಟ ನೋವಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಇಡೀ ಶರೀರಕ್ಕೆ ನೋವಾಗುತ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ದುಃಖವಾದ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಸಭೆಗೂ ಕೂಡ ಅದು ದುಃಖವಾಗಿರಬೇಕು. अगर कोई व्यक्ति लंबे समय में बीमार है, ಯಾವಾದರೂ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರೊಂದು ಅಸ್ವಸ್ಥತೆಯಲ್ಲಿ ಇರುವುದಾದರೆ, अगर उसको बहुत लंबा ट्रीटमेंट भी चल रहा है, ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಸುಮಾರು ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ उस ಆಗುವುದಾದ್ರೆ, सभा का पूरा कर्तव्य कि उसके लिए पूरा मिलकर प्रार्थना करना। ಇದು ಒಂದು ಸಭೆಯ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ಸಭೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ वो ಮಾಡುವುದು. खाली एक दिन के लिए संडे को आके प्रार्थना करना वो कर्तव्य नहीं, उसके लिए रोज प्रार्थना करना है। ಒಂದೇ ದಿನ ಭಾನುವಾರ ಬಂದು ನಾವು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋದಲ್ಲ, ನಾವು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ದಿನಾಲೂ ಕೂಡ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ मेरा ಮಾಡುವವರಾಗಿರಬೇಕು. खुद का प्रार्थना में वो भाई मेरे लिए हमेशा याद आएगा जो तकलीफ में है और उसके लिए मैं प्रार्थना करो। ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಆ ಸಹೋದರನಿಗೋಸ್ಕರ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಂಡು ನಾನು ಆತನಿಗೋಸ್ಕರ और ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು. उसकी चिंता करो, मैं उसको मिलूं, उसको प्रोत्साहन करो, उसको मदद करो। ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಚಿಂತಿಸಬೇಕು, ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು. कई बार हम लोग क्या करते हैं मालूम है, संडे को जब भी मिलते हैं ना, ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ನಾವು ಏನು ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಭಾನುವಾರ ನಾವು ಸಿಗುತ್ತೇವೆ, मैं जाके मिलता हूँ, ब्रदर कैसे है आप? ನಾನು ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೇನೆ, ಸಹೋದರನೇ ಹೇಗಿದ್ದೀಯಾ? वो बोलेगा ठीक है। ಅವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೇನೆ. चिंता मत करो, परमेश्वर आपको ठीक करेगा। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿರಿ, ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ಗುಣಪಡಿಸುತ್ತಾರೆ. परमेश्वर सोचते रहेगा तुम्हारे कहने पर कैसा ठीक करेगा। तूने ना कभी उसके लिए प्रार्थना की, ना उसको शुद्धि ली, ना उससे मिला, ना प्रोत्साहन, कुछ नहीं किया, और तू चर्च में आके बोलते कि परमेश्वर ठीक करेगा। तेरे कहने पे ठीक ना करे, और कोई प्रार्थना कर रहा है उसके लिए, और वो व्यक्ति उसके लिए प्रार्थना कर, उसके लिए मैं ठीक करता हूँ, लेकिन तुम्हारे कहने पर नहीं करूंगा। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಹೇಳುತ್ತೇವೆ ನೀನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, ಧೈರ್ಯವಾಗಿರು ಅಂತ ಹೇಳಿ. ಆದ್ರೆ ದೇವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ ನೀನು ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಚಿಂತೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಅವನಿಗೋಸ್ಕರ ನೀನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಎಂದು ದೇವರು ಕೇಳುವರಾಗಿದ್ದಾರೆ. क्योंकि उस समय में जो शब्द बोलते हैं वो सिर्फ शब्द बन के रह जाएगा। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಶಬ್ದ ಹೇಳುತ್ತೇವೆ ಅದು ಶಬ್ದವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ. अगर उस व्यक्ति के लिए मैं रोज प्रार्थना करता हूँ, उसको चिंता करता हूँ, उसको ख्याल करता हूँ और उसको प्रार्थना करते रहता हूँ, तो संडे को या कभी जाके मिलता तो चिंता मत करो ब्रदर, हम लोग भी प्रार्थना कर रहे हैं और आपको ठीक होगा, उस शब्द में ताकत रहती है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ದಿನಾಲು ಪ್ರಾರ್ಥಿಸುವುದಾದ್ರೆ, ಅವರು ಭಾನುವಾರ ನಮಗೆ ಸಿಗೋದಾದ್ರೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ಸಿಕ್ಕಿ ಹೇಳುತ್ತೇವೆ ನೀವು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿರಿ, ನಾವು ದಿನಾಲು ನಿಮಗೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇವೆ ಎಂದು. यीशु मसीह हमारे लिए लहू बहाया है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮಗಾಗಿ ಆತನು ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸಿದ್ದಾನೆ, हमारे लिए प्राण दिया है। ನಮಗೋಸ್ಕರ ಅವನು ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. मैं मेरा लहू बहाने से किसी को छुटकारा नहीं मिलेगा, ನಾನು ನನ್ನ ರಕ್ತವನ್ನು ಸುರಿಸುವುದರಿಂದ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. मेरा प्राण देने से किसी को छुटकारा नहीं मिलेगा, ನನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಡುವುದರಿಂದ ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. लेकिन मैं उससे प्यार कर कर उस व्यक्ति के लिए प्यार करता हूँ, उस प्यार करता हूँ और यीशु मसीह के लहू को घोषणा करता हूँ, उस समय उसको छुटकारा मिलेगा। ನಾನು ಯಾವಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದಾದರೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿಯ ರಕ್ತವನ್ನು ಅವರ ಮೇಲೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗ ಅವರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಸಿಗುತ್ತದೆ. हमें परमेश्वर ने यहाँ पर सभा में रखा परमेश्वर को प्यार को प्रकट करने के लिए। ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು, कर्तव्य निभाने के लिए नहीं। ಇದು ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ನಿಭಾಯಿಸುವುದಕ್ಕಲ್ಲ. ब्रदर इसके लिए प्रार्थना करो, खड़े रह के प्रार्थना की, वो कर्तव्य है। ಬ್ರದರ್ ಸಹೋದರರೇ ನೀವು ಇವರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ, ಇದು ಒಂದು ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. हमें प्यार निभाने के लिए सभा में रखा गया है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಅದನ್ನು ತೋರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. इसके लिए जिस तरह यीशु मसीह ने जो हमारे लिए सोचा है,
ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, हमें भी उसी तरह सोचना है। ನಾವು ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿಯ ಆಲೋಚನೆಯನ್ನು इस ಮಾಡಬೇಕು. शब्द का अर्थ ये नहीं कि वो हमारा वो यीशु मसीह क्रूस पे चढ़ा बल्कि मैं भी क्रूस में चढ़ूं। ಈ ಶಬ್ದ ಈ ರೀತಿ ಅಲ್ಲ, ಅದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನನಗೋಸ್ಕರ ಕ್ರೂಜೆಯನ್ನು ಏರಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಕೂಡ ಏರಬೇಕು ಅನ್ನೋದಲ್ಲ. मुझे सभा जितना यीशु मसीह ने सभा से प्यार किया है, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಸಭೆಯನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿದ್ದಾರೆ, उसी तरह सभा के लोगों को भी मैं उसी तरह प्यार करना है। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಕೂಡ ಈ ಸಭೆಯ ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಪ್ರೀತಿಸಬೇಕು. वचन 17 17ನೇ ವಾಕ್ಯ. ಬಿದ್ದಿರುವ ತನ್ನ ಸಹೋದರನನ್ನು ನೋಡಿ ಕರುಣಿಸದೆ ಬಿಟ್ಟರೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯು ಅವನಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವುದುಂಟೆ. जिस किसी के पास संसार की संपत्ति हो और वो अपने भाई को कंगाल देकर उस पर तरस ना रखता है चाहे, तो उसमें परमेश्वर का प्रेम क्यों बना सकता है। वचन कहता है अगर समझो कोई संपत्ति, मतलब अगर समझो मेरे लिए पूरा पेट भरकर 3 टाइप का खाना मेरे लिए है, ಈಗ ನಾವು ತಿಳಿಯುತ್ತೇವೆ, ನನಗೆ ಮೂರು ಸಮಯದ ಒಂದು ಆಹಾರವು ನನಗೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಾ ಸಿಗುತ್ತಾ ಇದೆ. मेरे परमेश्वर दया से मेरे लिए खाना कोई कमी नहीं है, मेरे लिए रोटी सब कुछ मेरे लिए मिलता है। ದೇವರ ದಯೆಯಿಂದ ನನಗೆ ತಿನ್ನುವುದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಕೂಡ ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ, 3 ಹೊತ್ತು ನನಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಿಗುತ್ತಾ ಇದೆ. लेकिन एक व्यक्ति को मुझे पता लगता है कि उसको एक रोटी का भी तकलीफ है। ನಾವು ಯಾರ ವ್ಯಕ್ತಿ ಆದ್ರೂ ಅವರು ಒಂದು ರೊಟ್ಟಿಗಾಗಿ ಅವರು ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಡುತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳಿದು ಬರುವಾಗ, अगर उसको जानने का बाद भी अगर मैं उसके लिए जाके मदद नहीं करता हूँ, दया नहीं करता हूँ, तो मुझ में जीवन नहीं है। ನಾನು ಯಾವಾಗ ನನಗೆ ಅದು ತಿಳಿದು ಬರುತ್ತದೆ, ಅದು ತಿಳಿದು ಕೂಡ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದು ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿದ್ದರೆ ನಾವು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿಲ್ಲ. क्योंकि उसका अगर नहीं करता हो तो परमेश्वर प्यार मुझ में नहीं है। ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸಹಾಯ ಮಾಡದಿದ್ದರೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರುವುದಿಲ್ಲ. क्योंकि परमेश्वर में स्वभाव में ದೇವರ मदद करना भी एक स्वभाव है। ದೇವರ ಒಂದು ಸ್ವಭಾವದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡುವುದು ಕೂಡ ಅದು ಒಂದು ಸ್ವಭಾವವಾಗಿದೆ. तो चर्च में एक दूसरे के लिए मदद करना ये परमेश्वर का प्यार का स्वभाव का हिस्सा है। ಯಾಕಂದ್ರೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು ಅದು ಕೂಡ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿ. हमें एक दूसरे के प्रति दया दिखाना ये भी सभा का एक स्वभाव है। ನಾವು ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ತೋರಿಸುವುದು, ಅದು ದಯೆಯನ್ನು ತೋರಿಸುವುದು ಅದು ಕೂಡ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಾಗಿದೆ. एक दूसरे की प्रार्थना करना, एक दूसरे के लिए मदद करना, एक दूसरे की चिंता करना ये सभा का स्वभाव है। ನಾವು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಪ್ರೀತಿಸುವುದು, ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದು ಇದು ಒಂದು ಕೂಡ ಸಭೆಯ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಾಗಿದೆ. हम जब भी किसी को मदद करते हो तो परमेश्वर को दिखे, ना लोगों को दिखाने के लिए नहीं, परमेश्वर को दिखाने के लिए मदद करना चाहिए। ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಅದು ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಕಾಣಬರುವುದಕ್ಕಲ್ಲ, ಅದು ದೇವರಿಗೆ ಕಾಣಬರುವುದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಮಾಡಬೇಕು. आजकल मन में कैमरा लेके 1 डजन केला देके भी शूटिंग करते। ಇವತ್ತು ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುತ್ತೇವೆ 1 kg ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಗೊಂಡೋಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ಅಲ್ಲೇ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. कई बार हमारा सेवक है मतलब मदद उसने नहीं होना चाहिए, लोग देखना चाहिए, लोगों के अट्रैक्शन में आना चाहिए। ನಮ್ಮ सहाಯ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇರಬಾರದು, ಜನರು ನೋಡುತ್ತಾರೆ, ಜನರು ಇದಕ್ಕೆ ಆಕರ್ಷಿತರಾಗುತ್ತಾರೆ ಎಂದು. हमारा जो भी मदद करते हैं, यीशु मसीह बोलते हैं अगर तू एक हाथ से मदद करते है तो दूसरा हाथ को पता ना लगे। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ನೀನು ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತ ಸಹಾಯ ಅದು ಇನ್ನೊಂದು ಕೈಗೂ ಕೂಡ ಬರಬಾರದೆಂದು. अगर हमारा मुझे लगता है कि किसी को मदद है, मेरा अगर जरूरत है, मैं मदद कर सकता हूँ, तो वहां पर मदद करना ही परमेश्वर का प्रेम है। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಾದ್ರೆ, ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡೋದಕ್ಕಿದ್ದಾರೆ, ಅದು ಒಂದು ದೇವರ ಒಂದು ಬಂದಂತ ಒಂದು ಕೃಪೆ ಎಂದು ನಾವು ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. तो बहुत जरूरी है हम अपने में मदद कैसा करते हैं। ಇದು ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ, ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೇವೆ. जब भी सोचो हम किसी के दूसरे को मदद करते हैं, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಮಗೆ ಆಲೋಚನೆ ಬರುವಾಗ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವಾಗ ये मत सोचो मैं उसके लिए मदद कर रहा हूँ, ಇದನ್ನು ನೀವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಡಿರಿ, ನಾನು ಅವನಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ, मैं अपने आप को मदद कर रहा हूँ। ನಾನು ನನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಸಹಾಯ ये ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. मैं नहीं कहता हूँ, मैं परमेश्वर वचन कहता है। ಇದು ನಾನು ಹೇಳುವುದಲ್ಲ, ಇದು ದೇವರ ವಾಕ್ಯವು ನನಗೆ ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತಿದೆ. एक वचन को पढ़िए कि नीति वचन 11:25। ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ 11ನೇ ಅಧ್ಯಾಯ 25. उदार प्राणी हष्ट पुष्ट जो हो जाता है, जो औरों की खेत की सींचता है, उस भी खेत भी सींचा जाएगी। ಉದಾರಿಯು ಪುಷ್ಟನಾಗುವನು, ನೀರು ಹಾಯಿಸುವವನಿಗೆ ನೀರು ಸಿಕ್ಕುವುದು. अगर किसी खेत पे, अगर दूसरे का खेत पे हम पानी, मतलब ये वचन ये कहते हैं अगर तू दूसरों को खेत के भी तू पानी छोड़ता है तो तेरा खेत में भी पानी आ जाएगी।
ನೀವು ಇನ್ನೊಬ್ಬರ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸುವುದಾದರೆ ನಮ್ಮ ಗದ್ದೆಗೂ ಕೂಡ ದೇವರು ಆ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸುವನಾಗಿದ್ದಾನೆ. शायद हो सकता है उस खेत के लिए उसके लिए पानी नहीं रहेगा, ನಾವು ಇದು ಆಗ ಸಾಧ್ಯವಿದೆ, ಅವರ ಒಂದು ಗದ್ದೆಗೆ ಯಾವ ನೀರು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, लेकिन मेरे पास देने के लिए पानी है. ಆದ್ರೆ ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಅವರಿಗೆ ಕೊಡುವುದಕ್ಕೆ ಆ ನೀರು ನನ್ನಲ್ಲಿ ಇದೆ. अगर उस खेत में पानी छोड़ता हो तो मेरे खेत में पानी की कमी कभी नहीं होगा. ಅವರ ಗದ್ದೆಗೆ ನಾನು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸುವುದಾದರೆ ನನ್ನ ಗದ್ದೆಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನೀರಿಗೆ ಕಡಿಮೆ ಆಗುದಿಲ್ಲ. अगर उसमें देता तो उतना ही मेरे लिए पानी और मिलेगा. ನಾನು ಎಷ್ಟು ಅವರ ಗದ್ದೆಗೆ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸ್ತೇನೆ ಅಷ್ಟೇ ನೀರನ್ನು ದೇವರು ನನ್ನ ಗದ್ದೆಗೆ इसके लिए ಹಾಯಿಸುವ. किसी को मदद करते हैं तो इसका मतलब उसको मदद नहीं कर रहे, मैं अपने आप को मदद कर रहा हूँ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ನಾನು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮೂಲಕ ನನಗೋಸ್ಕರ ನಾನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ एक ಅಂತ वचन और ನೆನೆಸಬೇಕು. पढ़ेंगे, ಇನ್ನೊಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾವು नीति ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ. वचन 19 का 17 वचन. ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ 19ನೇ ಅಧ್ಯಾಯ 17ನೇ ವಚನ. जो कंगाल पर अनुग्रह करता है वो यहोवा को उधार देता है. ಬಡವರಿಗೆ ದಯ ತೋರಿಸುವವನು ಯೆಹೋವನಿಗೆ ಸಾಲ ಕೊಡುವನು, ಆ ಉಪಕಾರಕ್ಕೆ ಯೆಹೋವನೇ ಪ್ರತ್ಯುಪಕಾರ ಮಾಡುವನು. जो कंगालों को मदद करता है क्या है, तो क्या करता है वो? किसको उधार देता है? परमेश्वर को उधार देता है. ಬಡವರಿಗೆ ದಯ ತೋರಿಸುವವನು ಯೆಹೋವನು ಅವರಿಗೆ ಸಾಲ ಕೊಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ. जिसको भी आप मदद कर रहे हो, हम किसको भी मदद करते हैं, इसका मतलब हम परमेश्वर को उधार देते हैं. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಇದನ್ನು ನಾವು ನೆನೆಸಬೇಕು, ನಾವು ದೇವರಿಗೆ ನಾನು ಸಾಲ ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇನೆ. इसके लिए मत्ती में एक जगह लिखा है, यीशु मसीह ने बताया कि अंत दिन में जब भी तू मैं प्यासा था तूने मुझे पानी पिलाया, क्या मैं भूखा था मुझे रोटी दी, मैं बीमार था तुझे मिलने के लिए आया, मैं कपड़े नंगा था मुझे कपड़े दिए, कि यही शब्द का अर्थ है. ಮತ್ತಾಯನ ಬರೀ ಸುವಾರ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ, ಅವಾಗ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ಯಾವಾಗ ನಾನು ಹಸಿದಿದ್ದಾಗ ನೀನು ನನಗೆ ಊಟಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿ, ನಾನು ಯಾವಾಗ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲದಾಗ ನೀನು ನನಗೆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಿ, ನಾನು ಯಾವಾಗ ಸ್ಥಳ ಇಲ್ಲದಾಗ ನೀನು ನನಗೆ ಸ್ಥಳ ಕೊಟ್ಟಿ ಎಂದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು. चर्च जब हम दूसरों को मदद करते हैं तो हम परमेश्वर को उधार देते हैं. ನಾವು ಯಾವಾಗ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಅದನ್ನು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ನಾವು ಯೆಹೋವನಿಗೆ ಸಾಲವನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇವೆ और ಎಂದು. परमेश्वर को जो उधार वो ऐसे रखेगा, ದೇವರು ಆ ಒಂದು ಸಾಲವನ್ನು ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ, कई गुना सूद के साथ वो हमें वापस करेगा. ಅದಕ್ಕಿಂತ ಎಷ್ಟೋ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸೇರಿಸಿ ಆತನು ನಮಗೆ ಕೊಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ. तो ये भाईचारा का प्रेम सभा में है. ಇದೇ ಒಂದು ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯ ಪ್ರೀತಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. अगर परमेश्वर का प्यार हम में है तो ये सारे जो भाईचारा का प्रेम हमारा जीवन में होना चाहिए जो सभा में है. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರ ಪ್ರೀತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವುದಾದ್ರೆ ನಾವು ಕೂಡ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಅದೇ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡುವವರಾಗಿದ್ದೇವೆ. चर्च इसके लिए कई बार अगर आपका बच्चों के बारे में अगर कोई आके बोलता है आपको, नहीं आपका बच्चा सुनता नहीं है करता नहीं, गुस्सा मत करो. उसके लिए मान लो हाँ, उसके लिए आप जान लो, उसके लिए खुश हो जाओ, तो कोई ना कोई सभा में मेरा बच्चे से भी प्यार कर रहा है. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವುದಿಲ್ಲ, ಅವರು ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ಕೇಳುವುದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಪ್ರೀತಿಸ್ತಾರೆ, ಅವರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ತಾರೆ. अगर सेरेना के बारे में, सेल्विन के बारे में अगर कोई वाक्य बताता है मेरे को, ब्रदर सेरेना सुनती नहीं है या सेल्विन मस्ती करता है, ये चीज बोलता अगर मुझे आके बोलता है तो मैं ये समझता हूँ कि इनके दिल में मेरे लिए परमेश्वर का प्यार है. ಯಾವಾಗ ಸೆರ್ನಾ ಸೆಲ್ವಿನ್ ಅವ್ರು ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಅವ್ನು ಮಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅದನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು, ಎಲ್ಲೋ ಒಂದು ದೇವರ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ದೇವರಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು. अगर मैं बोलता नहीं है उस बारे में, ನಾನು ಅದನ್ನು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, वो चर्च में कुछ भी वो चुप रहता हूँ, ಸಭೆಯಲ್ಲಿ ಏನೇ ಆದರೂ ಕೂಡ ನಾನು ಸುಮ್ಮನೆ ಇದ್ದರೆ तो मुझ में परमेश्वर का प्यार नहीं है. ಆದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು ದೇವರ ಪ್ರೀತಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಎಂದು. परमेश्वर के प्यार में एक दूसरे को हम प्रार्थना करते, एक दूसरे मिलते, एक दूसरे मदद करते और एक दूसरे को सुधारते. ಯಾವಾಗ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಳ್ಳುವುದಾದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಅವರನ್ನು ನಾವು ಅವ್ರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇವೆ. अंत में एक वचन में पढ़ेंगे, कोलोसियन का 3 अध्याय 16 वचन. ಕೊಲಸ್ಯ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಕೊಲಸ್ಯನ್ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 16ನೇ ವಚನ. मसीह के वचन को अपने हृदय में अधिकाय से बसने दो और सिद्ध ज्ञान सहित एक दूसरे को सिखाओ और चिताओ और अपने अपने मन में अनुग्रह के साथ परमेश्वर के लिए भजन गीत और स्तुतिगान और आत्मिक गीत गाओ. ಕ್ರಿಸ್ತನ ವಾಕ್ಯವು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿ ವಾಸಿಸಲಿ, ಸಕಲ ಜ್ಞಾನದಿಂದ ಕೂಡಿದವರಾಗಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಉಪದೇಶ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿಕೊಳ್ಳಿರಿ, ಕರ್ತನ ಕೃಪೆಯನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳುವವರಾಗಿ ಕೀರ್ತನೆಗಳಿಂದಲೂ ಸಂಗೀತಗಳಿಂದಲೂ ಆತ್ಮ ಸಂಬಂಧವಾದ ಹಾಡುಗಳಿಂದಲೂ ನಿಮ್ಮ ಹೃದಯಗಳಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಗಾನ ಮಾಡಿರಿ.
वचन कहता है कि वो परमेश्वर वचन हमारा हृदय में अधिकाय में बसने दो ಯಾಕಂದ್ರೆ ಕ್ರಿಸ್ತನ ವಾಕ್ಯವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿ ವಾಸಿಸಲಿ और पूरा सिद्ध ज्ञान का सहित एक दूसरे को सिखाओ ಯಾಕಂದ್ರೆ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಕೂಡಿದವರಾಗಿ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಉಪದೇಶ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ हम एक दूसरे के लिए सिखाए ನಾವು ಒಬ್ಬರನ್ನು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ और ನಾವು एक दूसरे को सुधारे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಅವರನ್ನು ಸುಧಾರಿಸಬೇಕು और अपने मन में उसके अनुग्रह के साथ हम हमेशा परमेश्वर का महिमा करने में और स्तुतिगान करने में और आत्मिकता में जुटते हुए वो सब एक प्यार में बंधे रहे ನಾವು ಕರ್ತನ ಕೃಪೆಯಲ್ಲಿ ನೆನೆಸಿಕೊಂಡು ನಾವು ಕೀರ್ತನೆಗಳಿಂದಲೂ ಸಂಗೀತಗಳಿಂದಲೂ ಆತ್ಮ ಸಂಬಂಧವಾದ ಹಾಡುಗಳಿಂದ ನಾವು ದೇವರನ್ನು ಗಾನ ಮಾಡುತ್ತಾ ಅವರೊಂದಿಗೆ ಸೇರಿಕೊಂಡಿರಬೇಕು चर्च जिस सभा में परमेश्वर का प्यार मजबूती से काम करता है ಯಾವ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವರ ಒಂದು ಕ್ರಿಯೆಗಳು ಅದು ದೃಢವಾಗಿ ಇರುತ್ತದೋ परमेश्वर का प्यार मजबूती से काम करता है ಆಗ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯು ಒಂದು ದೃಢವಾಗಿ ಅದು ಕಾರ್ಯ और ನಡೆಸುತ್ತದೆ उस सभा में जीवन भरा रहता है ಆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಜೀವವು ಇರುತ್ತದೆ उस सभा को मृत्यु छू नहीं सकता ಆ ಸಭೆಯನ್ನು ಯಾವುದೇ ಒಂದು ಮರಣವು ಅದನ್ನು ಮುಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ इसलिए हम जीवित परमेश्वर को आराधना करने वाले जीवित पत्थर के और जीव प्यार स्वरूप में है हम लोग ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರನ್ನು ನಾವು ಆರಾಧಿಸುವವರು ನಾವು ಜೀವವುಳ್ಳ ಕಲ್ಲಾಗಿ ನಾವು ಜೀವ ಸ್ವರೂಪನಾದ ದೇವರಲ್ಲಿ ನಾವು और ये ನೆಲೆಗೊಂಡಿರಾಗಿದ್ದೇವೆ जीवित सभा है ಇದು ಒಂದು ಜೀವವುಳ್ಳ ಸಭೆಯಾಗಿದೆ और जीवित सभा में परमेश्वर का प्यार हमेशा प्रकाशित होते रहेगा ಜೀವಿತವುಳ್ಳ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಪ್ರಕಟವಾಗಿರುತ್ತದೆ और वो यही प्यार जब समाज में जाता है ಇದೇ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ಒಂದು ಲೋಕದ ಹೊರಗೆ ಹೋಗುವಾಗ और ये प्यार का रोशनी सभा में समाज में दिखाई देता है ಇದೇ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಒಂದು ಬೆಳಕು ಇದೇ ಒಂದು ಬೆಳಕು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಪ್ರಕಾಶಿಸುತ್ತದೆ इस समय खड़े हो जाएंगे हम लोग ಬನ್ನಿ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಳ್ಳೋಣ इस समय प्रार्थना करें ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ इस समय एक दूसरे के लिए हम प्रार्थना करें इस समय में ನಾವು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ परमेश्वर कई बार मैं सभा में रहकर मैं अपना आप को सभा में जुड़ा नहीं रहेगा अब मैं अपने बारे में सोचा रहेगा ನಾನು ಎಷ್ಟೋ ಸಾರಿ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೂಡಿರಬಹುದು ಒಂದಾಗಿರಬಹುದು ಆದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಿರಲೇ ಇರದಿರಬಹುದು परमेश्वर जिस तरह परमेश्वर आपने सभा के लिए जो किया वैसे हम भी सभा के साथ बनकर रहना चाहते हैं ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರೇ ಈ ಸಭೆಗೋಸ್ಕರ ನೀನು ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ಯೋ ಅದೇಗೋಸ್ಕರ ನಾವು ಕೂಡ ನಾವು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು परमेश्वर तेरे प्यार में हम पूरी तरह से यीशु मसीह का देह बनकर रहना चाहते हैं ನಾವು ದೇವರ ಕ್ರಿಸ್ತನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಶರೀರವಾಗಿ ಜೀವಿಸಬೇಕು क्योंकि ये सभा को आपने अपने प्रेम से बांधा है ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಸಭೆಯನ್ನು ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀನು ये ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದ್ದೀಯ सभा आपके प्रेम का फाउंडेशन में है ಈ ಸಭೆಯು ನಿನ್ನ ಒಂದು ಅಡಿಪಾಯವಾಗಿದೆ और इसी प्रेम में परमेश्वर में बना रहने के लिए सहायता कर ಅದೇ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೆಲೆಗೊಂಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಆತನು ಸಿದ್ಧ हम ಮಾಡಿದ್ದಾನೆ एक दूसरे के लिए परमेश्वर तेरा प्यार में बंधे रहेंगे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ನಾವು ಅದೇ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು हम एक दूसरे के लिए मदद करते रहेंगे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ಸಹಾಯ हम एक ಮಾಡಬೇಕು दूसरे के लिए प्रार्थना करते रहेंगे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ हम एक ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು दूसरे के लिए सिखाते रहेंगे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ಉಪದೇಶ हम एक ಮಾಡಬೇಕು दूसरे को सुधारते रहेंगे ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು और ಸುಧಾರಿಸಬೇಕು मिलकर आपका स्तुति गान आराधना महिमा करते ನಾವು रहेंगे ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆತ್ಮಿಕದಲ್ಲಿ ಕೂಡಿ ನಿನ್ನ ಸಂಗೀತದಿಂದ ऐसा ಹಾಡಿ प्यार में ಹರಸಬೇಕು. हमें मजबूती से बना रहने के लिए सहायता ಆ करना ಒಂದು परमेश्वर ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನನ್ನು ದೃಢವಾಗಿ ನೀನು ನಿಲ್ಲಿಸು. ताकि हम सब मिलकर एक ही प्यार में बंधे हुए लोग ನಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ನಾವು ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಲಿ ನೆಲೆಗೊಳ್ಳಬೇಕು. परमेश्वर उसी प्यार में बना रहने सहायता करना है ದೇವರೇ ಅದೇ ಪ್ರೀತಿಲಿ ನಾವು ನೆಲೆಗೊಂಡಿರುವುದಕ್ಕೆ ನೀ ताकि ಸಹಾಯ इस ಮಾಡು. सभा परमेश्वर तेरा प्यार में प्रकाशित हो ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಸಭೆಯು ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಪ್ರಕಾಶವಾಗಲಿ. परमेश्वर में सहायता कर ದೇವರೇ ನೀನು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು. धन्यवाद करते हैं ನಾವು ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ. धन्यवाद करते हैं इस वचन के द्वारा हमसे बात करने के लिए ದೇವರೇ ಈ ವಾಕ್ಯವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ आइए ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ. हम प्रार्थना करेंगे धन्यवाद करते हैं परमेश्वर इस वचन के द्वारा परमेश्वर हमें सिखाने के लिए धन्यवाद करते हैं। कई बार परमेश्वर हम स्वार्थी बने रहेंगे, कई बार हम परमेश्वर एक दूसरे को भाई के लिए भाईचारे का प्रेम निभाया नहीं रहेगा, कभी एक दूसरे के बारे में चिंता नहीं की रहेगी, एक दूसरे के बारे में ख्याल नहीं किया रहेगा, एक दूसरे को मदद नहीं की रहेगी। परमेश्वर इस समय प्रार्थना करते ताकि इस वचन के द्वारा सिखाने के लिए धन्यवाद। परमेश्वर में सहायता करना तो परमेश्वर हम तेरा प्यार में एकजुट बनकर तेरा महिमा के लिए हमेशा परमेश्वर करने की सहायता हो। धन्यवाद करते इस वचन के द्वारा हमसे बात करने के लिए परमेश्वर इसी प्यार में हमें बना रहने की सहायता करना परमेश्वर। और एक बार हम सबको आपका हाथों में देकर सारा आदर में आपको देकर यीशु मसीह के नाम से प्रार्थना करते सुनाओ ग्रहण कर आमीन। पिता का प्यार, यीशु मसीह अनुग्रह और पवित्र आत्मा का मेल मिलाप हम सबके साथ बने, हम सब कहे आमीन आमीन।